कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चपातीचे गोड तुकडेची रेसिपी शेअर करेल असं सांगितलं होतं. तर चला आज पाहूयात चपातीचे गोड तुकडे कसे बनवतात. तर त्यासाठी मी एक 3-4 चपात्या 5 ते 6 तास उन्हामध्ये चांगल्या प्रकारे वाळवून घेतल्या आहेत आणि वाळवून घेतल्यानंतर त्याचे छान असे कडक तुकडे होतात. तर त्या कडक चपात्यांचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ह्यासाठी आपण गुळाचा वापर करणार आहोत, कारण की गूळ आरोग्यासाठी चांगला असतो. तर गूळ मी त्या सम प्रमाणात घेतला आहे आणि पाणी टाकून ते गरम करून घेतलं आहे. आमच्याकडे त्याला गुळवणी असे म्हणतात. तर गुळवणी करून घेतल्यानंतर ते पुन्हा एकदा गाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातील खराब जे असेल ते निघून जातं. आणि त्या पाणी पुन्हा गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडी इलायची टाकायची आहे. हे सर्व करून झाल्यानंतर त्यामध्ये पुन्हा आपल्याला जे आपण तुकडे तयार करून घेतले होते ते ॲड करायचे आहेत आणि 5 मिनटं उकळी काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपले गुळाचे तुकडे तयार झालेले आहेत, पाहू शकता. आणि ते खायला खूप नरम लागतात बरं का, आणि टेस्टीही लागतात. तर तुम्हीही करून पहा.